चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे छान अशी इडलीच्या पिठाचे आप्पे. तर माझ्याकडे इडलीचं पीठ राहिलं होतं, तर मी छान असं त्याचे आप्पे बनवणार आहे. तर मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवलेलं आहे. कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि छान बारीक कापून मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर. तर आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत. तर पीठ तर खूपच छान आहे, पाहिलत का? तर मी आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, बॅटर खूप घट्ट असल्यामुळे. तर आता आपण घालूया त्याच्यामध्ये कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, रंगीबेरंगी तिरंगा कलर आहे, पाहू शकते. तर आज आहे 26 जानेवारी. तर म्हटलं चला काहीतरी अलग डिश बनवूया आणि मुलांना तर आप्पे म्हटल्यावर खूप छान आवडतात खायला. तर आता ही खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे मी. थोडंसं कलर पण खूप चेंज होणार आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. इकडे पाहू शकते छान असं मीठ घातलं मी आणि आता बॅटर खूप छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. इकडे पाहताय का? कलरफुल अगदी दिसत आहे. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा. आणि छान असं छोटंसंच व्हिडिओ आहे. एकदम शॉर्टकट तुम्ही ही रेसिपी ना कधीतरी करून पहा इडलीच्या पिठाची. अगदी सोपी आहे. तर चला हे ठेवलेलं आहे मी आप्पे पात्र आणि त्याच्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि इकडे पाहू शकते. छान असे अप्पे त्याच्यामध्ये गोल-गोल भरलेले आहेत आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत 1-2 मिनिटं आणि मग चेक करणार आहोत. नसेल झाला तर परत एकदा आपण झाकण ठेवून आपण त्याच्यावरती वाफवू शकतोय, कारण कधी-कधी लगेच 2 मिनिटात होत नसतात. तर इकडे पाहताय चिपकला आहे माझा डोसा, म्हणूनच तुम्हाला सांगितलं की परत एकदा तुम्ही चेक करू शकताय हलवून. कारण आतमध्ये जर बॅटर कधी-कधी पातळ असेल तरी पण असं होतं. तर मी छान असं आता पलटी केली आणि गोल्डन ब्राउन झालेलं आहे. तर खूप छान शिजलेलं आहे. त्याला मी आता पलटी करून घेते आणि फटाफट खूप सारे काढून घेते. तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. चला हे घेतलेले आहेत मी सगळे काढून. छान असे आप्पे गरमागरम पाहू शकताय. तर मी आता घेते बनवून सगळे आणि इथे पाहू शकताय. छान असं गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे. इकडे घेतलेली आहे खोबऱ्याची हिरवीगार चटणी. खूप छान चटणी आहे. तुम्हाला दाखवते आता किती स्पंजी झालेले आहेत आप्पे आपले. तर इकडे पाहू शकताय. अगदी छान झालेले आहेत आप्पे. एक नंबर. सगळीच मुलं खाऊ शकतात. तुम्ही असे बनवलेत ना तर सॉससोबत देऊ शकताय. टिफिनसाठी तर एक नंबर रेसिपी आहे. कशी वाटली रेसिपी? चला तर भेटू आपण